जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. ग्रह कधीही माणसाचे भविष्य बदलत नाही किंवा भाग्य बदलत नाही. ते फक्त भाग्याचे दार उघडण्याची किंवा बंद करण्याची वेळ सांगतात. मीन लग्न आणि मीन राशीच्या जातकांनो 13 जून 2026 ते 23 जून 2026 हा काळ सामान्य नाही. या 10 दिवसामध्ये अनेक महत्वाचे ग्रह स्थान परिवर्तन करत आहेत. अनेक राशीवाल्यांना किंवा अनेक जातकांना शुभ अशुभ दृष्टी देखील या काळामध्ये निर्माण होताना बघायला भेटणार आहे आणि काही दुर्मिळ योग देखील तयार होत आहेत. म्हणूनच विशेष म्हणजे 15 जून रोजी सूर्य भगवान जे की मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे द्वितीय पराक्रम स्थानामधून चतुर्थ स्थानामध्ये. त्यानंतर 22 जून रोजी बुध भगवान कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत पंचम स्थानामध्ये. आणि विशेष म्हणजे गुरु शुक्रासोबत अत्यंत प्रभावी योग निर्माण करत आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात असे देखील म्हटले जाते की पंचमस्त गुरु बलवान शुक्र आणि कर्मनियंते शनी भगवान जेव्हा एकाच वेळी प्रभाव टाकतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये नशिबाची एक नवीन अध्याय सुरू होतो. म्हणूनच हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण 15 जून 18 जून 21 जून आणि 22 जून नंतर अशा काही घटना घडणार आहे की ज्या तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचे संकेत देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया सविस्तर राशीफल मीन लग्न मीन राशीवाले जातकांचे 13 जून ते 23 जून 2026 या काळामध्ये. सर्वप्रथम सूर्य भगवान जे की 15 जून पासून मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे, तोपर्यंत 2 दिवस वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहे म्हणजे पराक्रम स्थानामध्ये. जेव्हा देखील चतुर्थ स्थानामध्ये सूर्य भगवान येणार 15 जून नंतर मीन राशीवाल्या जातकांसाठी, तर चतुर्थ स्थान म्हणजे शास्त्राने घर, माता, जमीन, वाहन, मानसिक सुख आणि मालमत्ता या सर्व गोष्टींचे शास्त्राने सूर्य भगवंताला किंवा चतुर्थ स्थानाला कारक मांडलेला आहे. सूर्य येथे चतुर्थ भावात आल्यानंतर घराच्या संबंधित सर्व बाजूंमध्ये विषय तुमचे सक्रिय होतील. या काळामध्ये कुटुंबामध्ये काही महत्वपूर्ण विषयांवरती देखील चर्चा या काळामध्ये बघायला भेटणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे जेव्हा देखील चतुर्थ स्थानामध्ये कुणाच्याही जन्मपत्रिकेत किंवा जन्म लग्नामध्ये चतुर्थ स्थानामध्ये मिथुन राशीचे सूर्य भगवान येणार तेव्हा कुठेतरी बुधासोबत संबंध त्यांचा बनलेला असणार. आणि या ठिकाणी ऑलरेडी बुध भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये बुध आदित्य योग तयार होत आहे. कारण की चतुर्थ स्थानातील सूर्य भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती म्हणजे थेट कर्मावरती बघायला भेटणार आहे. कारण की दशम भावात शास्त्राने करिअर बघितलेले आहे. व्यक्तीचा व्यापार, व्यवसाय, नोकरी आणि प्रतिष्ठेचे किंवा दैनंदिन जीवनाचे दशम स्थान हे शास्त्राने कारक मांडलेले आहे. या काळामध्ये जेव्हा देखील सप्तमस्त दृष्टी सूर्य भगवान तुमच्या कर्मावरती टाकणार आहे तर या काळामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे. करिअरमध्ये ग्रोथ भेटणार आहे. व्यावसायिक दृष्टीसाठी हा काळ अत्यंत चांगला असणार आहे. नोकरीवाल्या लोकांसाठी देखील प्रमोशन, डिपार्टमेंट चेंज, ट्रान्सफर, स्विच या गोष्टी तर घडू शकतात, पण तुम्हाला काहीतरी महत्त्वाची एखादी पद प्रतिष्ठा, सिनियर ज्युनियर लोक नक्कीच तुमच्या सर्व गोष्टींवरती प्रभावित होणार आहे. म्हणूनच 16 जून ते 23 जून दरम्यान अनेक जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क वाढताना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. या सूर्य भगवंताच्या सप्तमस्त दृष्टीमुळे मीन लग्न मीन राशीच्या जातकांना काही नवीन जबाबदाऱ्या देखील तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे काही व्यक्तींची पदोन्नतीची किंवा प्रमोशनची चर्चा देखील या काळामध्ये सुरू होणार आहे. या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी 13 जून ते 23 जून या काळामध्ये. 17 जून आणि 19 जून हा दिवस अत्यंत प्रभावी मीन लग्न मीन राशीवाल्यांना या सूर्य भगवंताच्या गोचरमुळे बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे ग्रह म्हणजे मंगळ भगवान जे की द्वितीय स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये गोचर करत आहे. मंगळ भगवान जेव्हा देखील स्वतःच्या राशीमध्ये गोचर करतात तेव्हा ते अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली मानलेले आहे. कारण की द्वितीय भावामध्ये धन, कुटुंब, वाणी आणि धनसंचयाची या सर्व गोष्टींचे कालपुरुषाच्या जन्मकुंडलीत किंवा कुंडलीमध्ये स्थानाला संबोधलेले आहे, ते म्हणजे द्वितीय स्थानाला. मंगळ भगवान द्वितीय स्थानामध्ये स्वराशीस्थ येणार जे की तुमचे भाग्यशोन द्वितीयमध्ये या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे तुमच्या संबंधाने सर्व धनप्राप्तीची इच्छा तुमच्या या काळामध्ये पूर्ण होणार आहे. मीन लग्न मीन राशीच्या जातकांसाठी नवीन आर्थिक योजना देखील या काळामध्ये तयार होणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला काहीतरी धाडसाचे निर्णय घ्यायचे आहे, काही व्यवसायाच्या संबंधाने काही प्लॅनिंग करायचे आहे, तो देखील या काळामध्ये तुमचा मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांचा पूर्ण होणार आहे. या मंगळ भगवंताची द्वितीय स्थानातून चतुर्थ दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती पडणार आहे, की ज्या ठिकाणी कर्क राशी आहे आणि ती मंगळाची नीचस्थ राशी आहे. चतुर्थ दृष्टी पंचम स्थानावरती पडत असल्यामुळे ज्या ठिकाणी ऑलरेडी गुरु भगवान आणि शुक्र भगवान ऑलरेडी उपस्थित असल्यामुळे यामुळे संतती, शिक्षण, प्रेम संबंध आणि एखादी सर्जनशील कामामध्ये या काळामध्ये तुम्हाला महत्वाचा योग या काळामध्ये किंवा वेग आलेला बघायला भेटणार आहे. कारण की चतुर्थ दृष्टी पंचमावर पडल्यामुळे या ठिकाणी तुमचा उतावीळपणा या काळामध्ये वाढू शकतो. होईल तेवढं तुम्ही रागावरती कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या या जातकांनी या 10 दिवसामध्ये. त्याच्यानंतर 18 जून आणि 22 जून या दिवशी किंवा या दरम्यान एखादी चांगली बातमी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळण्याचे चान्सेस मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांना या काळामध्ये या चतुर्थ दृष्टीमुळे बघायला भेटणार आहे.
त्याच्यानंतर द्वितीय स्थानातील मंगळ भगवान सप्तमस्त दृष्टी तुमच्या अष्टम भावावरती टाकत आहे. या काळामध्ये तुम्हाला अचानक धनलाभ किंवा अचानक खर्च या दोन्ही गोष्टींची शक्यता देखील नाकारल्या जाऊ शकत नाही. मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी जुन्या गुंतवणुकीत तुम्हाला काहीतरी फायदा बघायला भेटणार आहे. कुठे पैसे दिलेले होते ते पैसे देखील या काळामध्ये परत येऊ शकतात. शेअर मार्केट, प्रॉपर्ट्यांच्या संबंधाने, प्लॉटिंगच्या सेक्टरमध्ये किंवा कुठेतरी कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाचा काळ हा असणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर ते द्वितीय स्थानातील स्वरशिस्त मंगळ भगवान आपल्या स्वतःच्या राशीवरती म्हणजे नवम भावावरती दृष्टी टाकत आहे. वृश्चिक राशीवरती मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी या काळामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीनं फायदा बघायला भेटणार आहे. या काळामध्ये तुमचा भाग्यभाव सक्रिय होत आहे. धार्मिक कार्य तुमच्या हातून या काळामध्ये घडणार आहे. यात्रांची योग आणि गुरुजनांची कृपा किंवा आशीर्वाद या काळामध्ये तुम्हाला सर्व बाजूने बघायला भेटणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या लोकांना किंवा प्रतिष्ठित व्यक्तींकडनं सर्व बाजूचे सहकार्य या काळामध्ये बघायला भेटणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांना या मंगळ भगवंताच्या गोचरमध्ये. त्याच्यानंतर बुध भगवान जे की तुमच्या सप्तम आणि चतुर्थ स्थानाचे मालक आहे. 13 जून ते 21 जून या काळामध्ये बुध भगवान तुम्हाला मिथुन राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये गोचर करत आहे. 21 तारखेपर्यंत मिथुन राशीमध्ये गोचर करणारे बुध भगवान जे की स्वतःच्या राशीमध्ये अत्यंत बलवान आहे. आणि चतुर्थ स्थानामध्ये जेव्हा देखील बुध भगवान स्वतःच्या राशीमध्ये येतात ते अत्यंत व्यक्तीला बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमतेला घेऊन खूप जास्त बळावलेले असतात. एखाद्या घरामध्ये तुमच्या या काळामध्ये महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा देखील होईल आणि त्या चर्चेवरती तुम्ही खूप जास्त प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रभावी पद्धतीने विचारसरणी आपली मांडू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात कागदपत्रे किंवा महत्त्वाचे काही कुठले तरी दस्तावेज असतील ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला या काळामध्ये हाताळायचे आहे आणि त्या सर्व गोष्टींमधून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. करार करायचा आहे काहीतरी मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांना या काळामध्ये तो करार देखील या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो 21 जूनच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर चतुर्थ स्थानामध्येच बुधाची आणि सूर्याची युती देखील 15 जून नंतर तयार होत आहे. बुध आदित्य योग चतुर्थ स्थानात तयार होत असल्यामुळे हा योग प्रशासन, शिक्षणाच्या संबंधित व्यक्तींना, व्यावसायिक लोकांना आणि सरकारी कामामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि पॉवरफुल योग असणार आहे. या योगामुळे चांगल्या पद्धतीचे कौशल्य, व्यक्तिमत्व व्यक्तीची लोकांच्या नजरेत स्थापन होऊ शकते किंवा स्थापित होऊ शकते या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. या बुध भगवंताचे गोचर 20 जून आणि 21 जून हे दिवस दोन दिवस अत्यंत प्रभावशाली असणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. आणि त्याच्यानंतर तृतीय स्थानातील बुध भगवान तेच 22 जून नंतर म्हणजे पंचम भावामध्ये कर्क राशीचे गोचर करत आहेत की ज्या ठिकाणी ऑलरेडी गुरु भगवान आणि शुक्र भगवान गोचर करत आहेत. 22 जून रोजी बुध भगवान कर्क राशीमध्ये म्हणजे पंचम भावात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गुरु आणि शुक्रासोबतची त्रिग्रहांची युती निर्माण होणार आहे. या पंचम स्थानातील या 3 ग्रहांच्या युतीमुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा बघायला भेटणार आहे. सोशल मीडियाच्या संबंधित लोकांना फायदा बघायला भेटणार आहे. जे कोणी लेखनाच्या संबंधाने काम करतात त्यांना देखील या काळामध्ये सर्व बाजूचा फायदा चांगल्याच पद्धतीने बघायला भेटणार आहे. विशेष म्हणजे काहीतरी अध्ययन करणाऱ्या लोकांसाठी चांगल्या पद्धतीचा फायदा बघायला भेटणार आहे. सल्लागार क्षेत्राशी किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी या 3 ग्रहांची युती खूप जास्त पॉवरफुल आणि योगकारक साबित होणार आहे या 10 दिवसामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर देवगुरु बृहस्पती जे की दशमेश आणि लग्नेश होऊन तुमच्या पंचम स्थानामध्ये गोचर करणार आहे या काळामध्ये. विशेष म्हणजे जेव्हा देखील गुरु भगवान उच्च अवस्थेत असतात आणि ते पंचम स्थानात येतात ते संपूर्ण कुंडलीत सर्वात शुभ ग्रहांपैकी किंवा शुभ प्रभावांपैकी एक ग्रह मानले जाऊ शकतात किंवा सर्वात शुभ प्रभाव मानला जाऊ शकतो या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. पंचम स्थान म्हणजे भावनेचं स्थान, शिक्षणाचे स्थान, भावनेचे आणि प्रेमाचे स्थान, विशेष करून अंतर्मन जागृत करणारे किंवा एज्युकेशन दृष्टीने सर्व पद्धतीचे अडचणी, संततीच्या संबंधाने, विवाहाच्या संबंधाने सर्व प्रकारच्या अडचणी या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांच्या कंप्लीट होणार आहे किंवा पूर्ण होणार आहे. या पंचम स्थानातील गुरु भगवान पंचमस्त दृष्टी तुमच्या नवम भावावरती म्हणजे भाग्यभावावरती टाकणार आहे. भाग्यावरती उच्च राशीस्थ गुरु भगवंताची नवम पंचमस्त दृष्टी पडत असल्यामुळे भाग्य जसे की काय तुमच्या पुढे पुढे पळते आणि तुम्ही भाग्याच्या पाठीमागे चाललात अशी घटना घडू शकते. सर्व पद्धतीने भाग्य तुमच्या सर्व बाजूने तुम्हाला भाग्य तुमची साथ देईल आणि भाग्याची साथ देखील या काळामध्ये तुमची वाढणार आहे. या काळामध्ये तुमच्या हातून खूप मोठे एखादं महत्त्वाचं धार्मिक कार्य घडू शकते आणि धार्मिक कार्यामध्ये तुमच्या सर्व बाजूने रस वाढलेला बघायला भेटू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तीचा तुम्हाला सर्व बाजूने आशीर्वाद या काळामध्ये बघायला भेटणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही कार्यात गेला तरी तुम्हाला तुमचं नशीब पूर्ण पद्धतीने साथ देत आहे अशा पद्धतीचा भास किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या या काळामध्ये घडणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर पंचमस्त गुरु भगवंताची सप्तमस्त दृष्टी लाभ भावावरती बघायला भेटणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग या काळामध्ये ओपन होणार आहे.
जुने कामं पेंडिंग होते ते तुम्ही या काळातनं पूर्ण करण्याचे प्रयत्न करू शकतात आणि ते पूर्ण देखील होणार आहे. काही नवीन ओळखी देखील तुमच्या सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात. एखाद्या मोठ्या NGOच्या संबंधाने, एखाद्या धार्मिक संस्थेच्या संबंधाने, एखाद्या मोठ्या कुठेतरी सेवाभावी संस्थेच्या रिलेटेड तुम्ही मोठं कार्य या काळामध्ये कंप्लीट करू शकता. कुठेतरी सरकारी क्षेत्राशी लोकांशी कुठेतरी महत्वाचं एखादं टेंडर वाईज काम करायचं आहे. काहीतरी फूड लाईनमध्ये काम करणाऱ्या आणि हॉटेल लाईनमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत महत्वाचा असणार आहे. मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी फक्त तब्येतीच्या संबंधाने आणि खानपानच्या संबंधाने थोडंसं कंट्रोलमध्ये राहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. 21 जून ते 23 जून दरम्यान अचानक धनलाभाचे योग देखील या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. आणि विशेष म्हणजे या पंचम स्थानातील गुरु भगवंताची उच्चस्थ दृष्टी म्हणजे उच्च राशीस्थ गुरु भगवंताची नवमस्त दृष्टी व्यक्तित्वावरती, लग्नावरती आणि स्वतःची सर्व बाजूनी प्रभाव वाढवणारी दृष्टी ही ठरू शकते. कारण की या काळामध्ये तुमचं व्यक्तिमत्व सर्व बाजूने आकर्षक बनेल. लोक तुमच्याकडे खूप जास्त आत्मविश्वासाने बघायला लागतील. तुमच्यावरती लोकांचा विश्वास या काळामध्ये खूप जास्त वाढलेला असेल. लोक तुमच्या सर्व बाजूनी माताला सर्व पद्धतीने खूप जास्त प्राधान्य देतील. विशेष म्हणजे या काळामध्ये तुम्ही कुठलाही शब्द बोललात तो तुमचा खाली जाणार नाही किंवा तो वाया जाऊ देणार नाही. अशा पद्धतीचा हा काळ मीन लग्न मीन राशीवाल्यांना या गुरु भगवंताच्या गोचरमध्ये बघायला भेटणार आहे. या काळामध्ये तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करून नारायण कवचाचे श्रवण करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि प्रभावशाली ठरणार आहे. संततीचे रिलेटेड प्लॅनिंग करतात तो सफल होणार आहे. विवाहाच्या संबंधाने प्लॅनिंग करतात तो सफल होणार आहे. भूमी, भवन, वाहन किंवा काहीतरी नवीन व्यापार चालू करायचा आहे तो देखील या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाले जातकांचा सफल होणार आहे. त्याच्यानंतर शुक्र भगवान जे की तुमच्या जन्म लग्न जन्म राशीमध्ये म्हणजे मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी पंचम भावामध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. शुक्र पंचम भावामध्ये आल्यामुळे प्रेम वाढणार आहे. आनंद व्यक्तिमत्वाला घेऊन खूप जास्त जाणवणार आहे. सर्जनशीलता तुमची या काळामध्ये खूप जास्त वाढेल आणि विशेष म्हणजे प्रेम संबंधांमध्ये खूप जास्त गोडवा बघायला भेटणार आहे. प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा प्रेम संबंधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत पूरक असणार आहे. कुठेतरी प्रेम संबंधामध्ये विवाह करायचा आहे आणि ती बोलणी करण्याचा टाइम तुम्ही बघत आहात, हा टाइम तुमच्यासाठी अत्यंत असणार आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. अविवाहित व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात विवाहाचे प्रस्ताव देखील या काळामध्ये येऊ शकतात. मनोरंजन क्षेत्रातील कलेच्या क्षेत्रातील लोकांना हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सांगीतिक फील्डमध्ये असणाऱ्या लोकांना देखील हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील लोकांना या काळामध्ये तुम्ही काही महत्त्वाची गोष्ट एखादी एक्सपेरिमेंट कराल आणि ती लोकांपर्यंत खूप लवकर पोहोचणार आहे. कारण की पंचम स्थानातील उच्च राशीस्थ गुरु भगवंताची आणि शुक्राची युती हा योग काही सामान्य नाही बरं. या योगाला शास्त्रांनी खूप अनन्य साधारण असे महत्त्व दिलेले आहे. कारण भाग्य आणि आकर्षण एकाच वेळी तुमच्या पंचम स्थानामध्ये कार्यरत होत आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांचे. कारण की 19 जून ते 23 जून हा काळ विशेष सर्व बाजूनी लाभदायक ठरणार आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांना या काळामध्ये. त्याच्यानंतर न्यायाची देवता आणि कर्मा अधिष्ठात्री देवता म्हणजे भगवान शनिदेव जे की लाभेश आणि वेश होऊन तुमच्या लग्नस्थानामध्ये या काळामध्ये म्हणजे मीन राशीमध्ये गोचर करत आहे. शनी भगवान लग्नस्थानामध्ये गोचर करत असल्यामुळे हा गोचर व्यक्तीला जबाबदार व्यक्तिमत्व बनवणार आहे. जीवनामध्ये तुमच्या सर्व पद्धतीची शिस्त निर्माण होणार आहे. आणि विशेष म्हणजे या शनी भगवंताची तृतीयस्थ दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती पडणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नातील शनिदेव तुमची सप्तमस्थ दृष्टी पती पत्नीच्या स्थानावरती, पार्टनरशिप, भागीदारी आणि विचारसरणी व्यवसायाच्या स्थानावरती पडत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्यामध्ये संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. ते तर आपण बघणारच आहोत. त्याच्या पहिले सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नस्थानातील शनी भगवान तृतीयस्थ दृष्टी तुमच्या पराक्रम स्थानावरती टाकणार आहे. या काळामध्ये तुमचं धैर्य वाढेल, पराक्रम वाढेल, तुमच्यामध्ये साहस वाढेल. विशेष म्हणजे काम करण्याची लगन आणि जिद्द खूप जास्त या काळामध्ये होणार आहे. फक्त या काळामध्ये तुमच्यामध्ये सातत्याची गरज आहे आणि तुम्ही ते ठेवलं पाहिजे. नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा आळस देखील या काळामध्ये वाढणार आहे. मीन लग्न मीन राशीवाले जातकांनी तो आळस टाळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर लग्न भावातून सप्तमस्थ दृष्टी तुमच्या सप्तम भावावरती पडत आहे या शनी भगवंताची. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला संयम सर्व बाजूने आवश्यक असणार आहे. जोडीदाराशी संवाद साधताना अत्यंत काळजीपूर्वक संवाद साधावा, नाही तर मनमुटाव आणि गैरसमज या काळामध्ये होणार आहे या मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. पार्टनर संबंधाने देखील वैवाहिक पार्टनर असो की जोडीदार असो, वैवाहिक असो की व्यापारिक असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला या काळामध्ये उतार चढाव बघायला भेटणार आहे सप्तमस्थ शनी भगवंताच्या या दृष्टीमुळे. तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात नसेल पण मनमुटाव एक दुसऱ्यांच्या बाबतीत घेऊन कुठेतरी गैरसमज या काळामध्ये वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर या लग्न भावातील शनी भगवंताची दशमस्थ दृष्टी तुमच्या कर्मावरती आणि करिअरवरती पडत आहे. या काळामध्ये करिअरमध्ये तुम्हाला सर्व बाजूनी मेहनत वाढणार आहे. कुठेतरी एक मानसिक स्ट्रेसवाला समय हा सुरू झालेला आहे तुमच्या बाबतीत. या काळामध्ये कुठली तरी एक मानसिक चिंता तुम्हाला किंवा एक भीतीदायक एक वातावरण या काळामध्ये असणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मेहनतीचे फळ तुम्हाला या काळामध्ये दीर्घकालीन का असेना पण मिळणार आहे.
मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी 18 जून आणि 23 जून या दिवशी कामाच्या संबंधित काही महत्त्वाच्या घटना देखील तुमच्या बाबतीत घडू शकतात मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. तुम्ही होईल तेवढं शनी भगवंताच्या ठिकाणी छायादानाचा उपाय करणं किंवा नियमित स्वरूपाने 3 वेळा हनुमान चालीसाचे पठण करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. होईल तेवढे या संबंधाने फक्त लाभेश आणि वेश या काळामध्ये लग्नात आल्यामुळे कुठेतरी एखादी महत्त्वाची इन्व्हेस्टमेंटची प्लॅनिंग येऊ शकते तर ती विचारपूर्वक तुम्ही हाताळणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. झोपेचे प्रमाण या काळामध्ये कमी होणार आहे आणि डोक्याच्या संबंधाने डोळ्याच्या संबंधाने या काळामध्ये तुम्हाला त्रास बघायला भेटणार आहे कारण की द्वितीय स्थानामध्ये मंगळ आणि लाभ व्यय भावामध्ये राहू कुंभ राशीचे हे कुठेतरी तुम्हाला झोपाच्या संबंधाने आणि रागांवरती स्वतःचा कंट्रोल ठेवणार नाही. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये छायादान आणि हनुमान चालीसेचे नियमित स्वरूपाने 3 पठण करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्यांसाठी. त्याच्यानंतर राहू भगवान जे की व्यय भावामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे कुंभ राशीचे. राहू भगवान 12व्या भावात असल्यामुळे तुमचे परदेशाच्या संबंधाने जे काही काम असतील इम्पोर्ट एक्सपोर्टचे कामं करत असाल ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये काम करत असाल तो फायदा देईल पण या काळामध्ये मेंटेनन्स वाढेल. हाताखालचे जे कोणी कामगार असतील ते टिकणार नाही. ऑनलाईन क्षेत्राच्या संबंधित लोकांना या काळामध्ये फायदा होईल. डिजिटल माध्यमातून तुम्ही काम करणार असाल ते माध्यम देखील या काळामध्ये सर्व पद्धतीने अग्रेसिव्ह आणि लाभदायक तुमच्यासाठी ठरणार आहे मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. गुप्त योजनांशी संबंधित कुठल्या तरी महत्त्वाच्या एखाद्या सायबर सिक्युरिटी कुठेतरी महत्त्वाच्या एखाद्या खूप महत्त्वाच्या गुप्त योजना किंवा गुप्त कार्याशी संबंधित किंवा गुप्त फील्डमध्ये तुम्ही जॉब करतात तो अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्ही काहीतरी महत्त्वाची योजना किंवा महत्त्वाची एखादी कुठेतरी प्लॅन या काळामध्ये तुमचा सक्सेस होऊ शकतो मीन लग्न मीन राशीवाले जातकांसाठी. पण या काळामध्ये तुमचा खर्च देखील वाढणार आहे. केलेल्या खर्चाचा तुम्हाला या काळामध्ये कुठेतरी हिशोब लागणार नाही. त्यामुळे तुम्ही मानसिक चिडचिड होणं किंवा बिनाकामी रागावरती कंट्रोल न बघायला भेटणं या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाले जातकांना बघायला भेटणार आहे. राहू भगवताची पंचमस्त दृष्टी तुमच्या 4th स्थानावरती बघायला भेटणार आहे. घरातील वातावरण कुठेतरी या काळामुळे अनिश्चितता निर्माण होऊ शकते. मनमुटाव आणि थोडंसं चलबिचलपणा फॅमिलीमध्ये बघायला भेटू शकते. आईच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये नसांचे प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे फूड पॉयझनिंग टॅबलेटचे रिॲक्शन होऊ नये असं वाटत असेल तर या काळामध्ये तुम्ही भैरवनाथाची साधना करणं किंवा काल भैरव असतं ऐकणं किंवा पठण करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. त्याच्यानंतर या राहू भगवंताची सप्तमस्त दृष्टी 6ष्ठ भावावरती पडणार आहे. या काळावरती जेव्हा देखील राहूचा 6ष्ठ तृतीय अष्टम लाभ आणि व्यय भावावरती राहूचा आणि मंगळाचा किंवा कुठल्याही पापग्रहांचा प्रभाव बघायला भेटतो तो अत्यंत बलवान त्या स्थानाला बनवतो किंवा त्या स्थानातील सर्व गोष्टींना बलवान बनवत असतो. या काळांमध्ये प्रतिस्पर्धी तुमच्यावरती जे कोणी हावी झालेले असतील त्यांचा पराजय या काळामध्ये होणार आहे. काही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्यामध्ये तुमचा विजय या काळामध्ये होणार आहे या राहू भगवंताच्या सप्तमस्त दृष्टीमुळे. काहीतरी परदेशात जायचं आहे काहीतरी जागा किंवा स्थान परिवर्तन करायचं आहे जॉबला घेऊन बिझनेसला घेऊन किंवा फसलेलं पेमेंट देखील या काळामध्ये तुमचं मीन लग्न मीन राशीवाले जातकांचे या काळामध्ये निघणार आहे. फक्त या काळामध्ये ब्लेम करणाऱ्या घटना आरोप प्रत्यारोपाच्या घटना किंवा बिनाकामी कटकारस्थांमध्ये देखील तुम्हाला या काळामध्ये ओवल्या जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सांभाळून राहणं आणि भैरवनाथाची साधना करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे मीन लग्न मीन राशीच्या जातकांसाठी. त्याच्यानंतर या राहू भगवंताची नवमस्त दृष्टी तुमच्या अष्टम भावावरती पडत आहे. अष्टम भाव म्हणजे अचानक आकस्मिक घटना आकस्मिक संकट आणि गुप्त विषयक सर्व गोष्टींची माहिती किंवा गूढ विषयांची अत्यंत माणसाला रुची या काळामध्ये वाढू शकते. अचानक घटना या नवमस्त राहू भगवंताच्या दृष्टीमुळे घडणार आहे. गुप्त माहिती काही समोर येऊ शकते. काही गुप्त फील्डमध्ये तुम्ही जॉब करतात काम करतात त्या फील्डमध्ये काही गोष्टी लीक होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या काळामध्ये अत्यंत सावधगिरीने सर्व गोष्टी हाताळणं खूप गरजेचं असणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. या काळामध्ये तुम्हाला स्किनच्या बाबतीत प्रॉब्लेम्स येऊ शकतात. युरिनचे इन्फेक्शन वारंवार वाढू शकते. पती पत्नींमध्ये मनमुटाव होणारा काळ देखील या काळामध्ये बघायला भेटू शकतो. सासरवाडीकडनं देखील काहीतरी आर्थिक लॉस तुमचा या काळामध्ये मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर केतू भगवान जे की 6ष्ठ स्थानामध्ये तुमच्या सिंह राशीमध्ये गोचर करत आहे. केतू 6ष्ठ भावामध्ये असल्यामुळे शत्रूवरती विजय मिळवण्याची क्षमता तुमची या काळामध्ये वाढणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा न्यायालयीन प्रकरणात तुम्हाला या काळामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा या काळामध्ये या केतू भगवंताच्या 6ष्ठ स्थानातील सिंह राशीतील केतू भगवंतामुळे तुम्हाला फायदा बघायला भेटणार आहे. आणि या केतू भगवंताची सप्तमस्त दृष्टी तुमच्या व्यय भावावरती जात आहे. व्यय भावावरती केतू भगवंताची दृष्टी गेल्यामुळे तुमची आध्यात्मिक प्रवृत्ती खूप जास्त वाढणार आहे. एखादं काही महत्त्वाचं धार्मिक कार्य करायचं धार्मिक अनुष्ठान करायचं ते देखील या काळामध्ये कंप्लीट होणार आहे. तुम्ही हनुमंतरायाला प्रत्येक मंगळवारी गोड पान किंवा पानाला लवंग वरतून खोसून ती देत चाला नैवेद्य देत चाला. प्रत्येक मंगळवारी येणारा काळ सर्व बाजूने तुम्हाला फायदा देणार आहे. 22 जून ते 23 जून या काळामध्ये विशेष योग तयार होत आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. कारण 22 जून नंतर पंचम भावामध्ये उच्चस्थ गुरु भगवान शुक्र भगवान आणि बुध भगवंताची युती तयार होत आहे. या सर्व गोष्टींचा किंवा या तिन्ही ग्रहांचा प्रभाव अत्यंत प्रभावशाली असणार आहे. कारण की हा काळ विशेषतः प्रेम शिक्षणाच्या संबंधाने
संततीच्या संबंधाने बुद्धिमत्ता, सोशल मीडिया, यूट्यूब, अध्यापन आणि अध्ययन किंवा व्यवसायाचा विस्तार करायचा आहे, आर्थिक लाभासाठी काहीतरी प्रयत्न करत आहात, त्या सर्व गोष्टींमधून तुम्हाला फायदा या 3 ग्रहांच्या युतीमुळे 22 जून नंतर बघायला भेटणार आहे मीन लग्न मीन राशीवाल्या जातकांसाठी. काही जातकांना 22 जून किंवा 23 जून दरम्यान जीवन बदलणारी बातमी देखील या काळामध्ये मिळू शकते. मित्रांनो, मीन लग्न आणि मीन राशींच्या जातकांसाठी 13 जून 2026 ते 23 जून 2026 हा काळ ग्रहांच्या शक्तिशाली प्रभावामुळे संधी, परिवर्तन, आर्थिक सुधारणा, भाग्योदय आणि मानसिक प्रगल्भता देणारा ठरू शकतो. लक्षात ठेवा, ग्रह दिशा देतात, निर्णय माणूस घेतो आणि योग्य निर्णय घेतला तर ग्रह सुद्धा तुमचे भाग्य बदलताना दिसतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि तुमचे मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच आम्हाला कळवा. आणि अशाच सखोल ग्रह गोचर विश्लेषणासाठी किंवा ग्रह उपयोगी राशी भविष्यासाठी आमच्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढेच. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.